हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी मसाल्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे मी अर्धा किलो ही समुद्रातली कोळंबी घेतली आहे, जी लाल कलरची असते आणि थोडी साईजला बारीक असते। तर या कोळंबीचा ना जो तोंडाचा भाग आहे तो मी रिमूव्ह केला आणि जो शेपटीकडचा भाग आहे त्याला रिमूव्ह केलं आणि त्यानंतर जी पोटात ती घाण असते म्हणजे जे काळा धागा असतो ना त्याला काढायचा आहे। बाकी जी वरची पोटाकडची जी साल आहे ना ती तशीच ॲज इट इज ठेवलेली होती आणि अशीच मी बाकी सर्व कोळंबी साफ करून घेतली। वाटण करण्यासाठी मी ते पाव वाटी ओलं नारळ घेतलं होतं, त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 मोठा टोमॅटो, मूठभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर 1 मोठा आकाराचा कांदा घेतला होता आणि थोडीशी मी इथे चिंच घेतली होती। चिंच तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायची आहे, जेवढं आंबट तुम्हाला कालवण बनवायचं आहे तेवढीच तुम्हाला चिंच घ्यायची आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओल्या नारळाचे काप आणि त्याचबरोबर बाकी सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व टाकून घेतलेच, म्हणजे अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर चिंच हे सगळं टाकून पाणी न टाकता ह्याला बारीक वाटून घेतलेलं होतं आणि हे वाटण मी साईडला ठेवून टाकलं। आता एका टोपामध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की मग जे वाटलेलं वाटण होतं ना ते या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि वाटण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं। तर हे इथे मी कच्चं वाटण वाटलेलं होतं, म्हणजेच वाटणाला चांगलं इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एकदा तेलामध्ये वाटण चांगलं मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर माझ्या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं, मग त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून ते सुद्धा मी याच्यात टाकून घेतलं। सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतले, व्हिडिओ स्किप झाला। अर्धा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा मालवणी मसाला आणि 1 मोठा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला। मसाले तुमच्या चवीनुसार तुम्हाला इथे वापरायचे आहेत। सर्व मसाले ह्या वाटणामध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि मग त्यानंतर टोपावरती मी झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम स्लो केली आणि टोपावरच्या झाकणावरती मी इथे 1 पेला पाणी टाकलं होतं। आता मी टोपावरचा जो झाकण आहे तो काढला अलगद, एकदा जो मसाला होता त्याला परतवून घेतलं, पुन्हा 2-3 मिनिटासाठी टोपावर झाकण ठेवलं। 2-3 मिनिटानंतर टोपावरचं झाकण काढलं। आता जो मसाला होता त्याला चांगलं तेल सुटलं होतं, त्याच्या झाकणावरचं पाणी होतं ते बऱ्यापैकी गरम झालं होतं। तेच गरम पाणी मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता जर तुम्ही झाकणावरती पाणी नसेल ठेवलं ना तर मग तुम्ही वेगळं पाणी तापवून घ्यायचं आहे, पण इथे जो मसाला बनवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता चांगलं हे मसाला छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साफ केलेली कोळंबी टाकून घेतलेली आहे। कोळंबी चांगली साफ करून त्याच्यानंतर हिला स्वच्छ धुवून घेतली। फक्त पोटाकडचा जो कवच होता वरचा तो तसाच ठेवलेला होता, जेणेकरून कोळंबीचा जो मसाला मी बनवला होता ना त्याला एक एक्स्ट्रा छान अशी ग्रेव्हीला फ्लेवर आला। नक्की ट्राय करून बघा। आता मी पुन्हा टोपावरती झाकण ठेवलं आणि झाकणावरती 1 पेला पाणी टाकलं होतं। पाणी चांगलं गरम झालं की मग ते पाणी मी पुन्हा टोपामध्ये ओतलं आणि चांगलं ह्या मसाल्याला छान मिक्स करून घेतलं। आता मी टोपावरती झाकण ठेवलं आणि 5 ते 6 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून या कोळंबी मसाल्याला होऊ दिलं। कोळंबी मसाला इथे मी थोडा ग्रेव्ही फॉर्ममध्ये केला होता, तुम्हाला सुक्कं करायचं असेल तर तुम्ही सुक्कंसुद्धा करू शकता। आता 10 ते 12 मिनिटं उलटल्यानंतर माझा कोळंबी मसाला इथे रेडी झाला आणि मग त्यानंतर मी ह्याच्यावरती छान असं कोथिंबीर टाकून घेतली आणि गरमागरम कोळंबी मसाला मी इथे सर्व केलेला आहे। हा कोळंबी मसाला चपाती, भाकरी, तांदळाची भाकरी कशासोबत सुद्धा खावा, भातासोबत सुद्धा खावा, खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आणि डिलिशियस असा लागतो। या पद्धतीने कोळंबी मसाला घरात ट्राय करून नक्की बघा। आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।